हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण टॉपिक नंबर 4 डिजिटल इव्हिडन्स यातील आता नेक्स्ट पॉईंट बघतो आहे बघा. त्यातील नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ इव्हिडन्स. तर टोटल 6 टाईप्स आहेत आपल्या इव्हिडन्सचे. इव्हिडन्स म्हणजे काय? पुरावे. तर आता आपण टाईप्स ऑफ इव्हिडन्स बघतो आहे, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या पुराव्याचे आपण टाईप्स बघतो आहे, ठीक आहे. तर त्यातले बघा 6 टाईप्स आहेत. तर त्यातले फर्स्ट इल्युस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स, डॉक्युमेंटेड इव्हिडन्स, एक्सप्लेनेबल इव्हिडन्स, सबस्टॅन्शियल इव्हिडन्स, टेक्स्ट मोशनल इव्हिडन्स, ठीक आहे. तर हे टोटल काय आहेत बघा, टाईप्स आहेत, ठीक आहे. तर त्यातला फर्स्ट आपण काय बघणार आहे बघा, इलिस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स, ठीक आहे. तर इलिस्ट्रेटेड इव्हिडन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिमॉन्स्ट्रेटिव्ह इव्हिडन्स. इलिस्ट्रेटिव्ह इव्हिडन्सलाच आपण काय म्हणतो बघा, डिमॉन्स्ट्रेटिव्ह इव्हिडन्स म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे की इट इज अ जनरली रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विच इज कॉमन फॉर्म ऑफ प्रूफ, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय येतं बघा की जे काय इट इज द जनरली अ रिप्रेझेंटेशन, म्हणजे एखादी जी काय ऑब्जेक्ट म्हणजे एखादी जी काही वस्तू आहे, तर ती वस्तू जी आपण कॉमन फॉर्ममध्ये प्रूफ करतो. तर अशी एखादी वस्तू आपण ह्याच्यामध्ये काय केली जाते बघा, रिप्रेझेंटेशन केली जाते. इट इज अ जनरली रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विच इज अ कॉमन फॉर्म ऑफ प्रूफ, ठीक आहे. तर कोणते कोणते आहेत बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक म्हणजे बघा फोटोग्राफ. म्हणजे इलिस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स म्हणजे काय येतं की जेव्हा जेव्हा एखादी ऑब्जेक्ट म्हणून एखादा कॉमन प्रूफ आपण तो ऑब्जेक्ट तिथं रिप्रेझेंटेशन करतो, तर ते रिप्रेझेंटेशन केलेला कॉमन आपला प्रूफ हेच म्हणजे काय असतं, आपला इलिस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स असतो. तर कुठले कुठले असतात बघा, तर त्याच्यामध्ये काय आहेत बघा, फोटोग्राफ, ठीक आहे. त्यानंतरनं व्हिडिओ, म्हणजे एखादा फोटोग्राफ जिथं आपल्याला पुरावा म्हणून भेटलेला आहे असा फोटोग्राफ. त्यानंतरनं एखादा व्हिडिओ ज्याच्यातून आपल्याला काहीतरी बघा एक प्रूफ भेटला आहे, ठीक आहे. त्यानंतरनं साऊंड रेकॉर्ड्स, तसंच एक्सरे, मॅप, ड्रॉइंग, ग्राफ, चार्ट. त्यानंतरनं बघा सिम्युलेशन्स. त्यानंतरनं बघा काय आहे बघा, स्प्लेंडर्स, ठीक आहे. त्यानंतरनं मॉडेल. तर ह्या सगळे एक्झाम्पल्स आहेत कशाचे बघा, इलिस्ट्रेटिव्ह इव्हिडन्सचे. लक्षात आलं. इलिस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स म्हणजे काय येतं की त्या ठिकाणी एखादा जेव्हा जिथं गुन्हा घडलेला आहे, तर त्या ठिकाणचा एखादा ऑब्जेक्ट आपण रिप्रेझेंटेशन करतो, जो कॉमन प्रूफ असतो. तर तोच पुरावा म्हणजेच काय असतं, इलिस्ट्रेटिव्ह आपला इव्हिडन्स असतो, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स, ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स ह्याच्यामध्ये काय येतं बघा, इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स इज नथिंग बट डिजिटल इव्हिडन्स, ठीक आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स इव्हिडन्स म्हणजेच काय, डिजिटल पुरावा, ठीक आहे. बरोबर आहे ना. डिजिटल इव्हिडन्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स म्हणजेच डिजिटल इव्हिडन्स, ठीक आहे. तर ॲज वी नो द यूज ऑफ डिजिटल इव्हिडन्स इज ट्रायल दॅट हॅज ग्रेटली इन्क्रीज्ड. म्हणजे काय येतं, जो काही डिजिटल इव्हिडन्स आहे, ठीक आहे. तर डिजिटल इव्हिडन्स म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण कशामध्ये यूज केला जातो बघा, तर ट्रायल्समध्ये आपण काय केला जातो बघा, मोठ्या प्रमाणात यूज केला जातो, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं काय होतं बघा की वेगवेगळ्या चाचणी जिथं केल्या जातं बघा, तर त्या चाचणीमध्ये डिजिटल जो काही इव्हिडन्स आहे, तर त्याचा यूज मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काय केलेला आहे बघा, वाढला आहे. वेगवेगळी जिथं चाचणी होतात, म्हणजे एखाद्या पुराव्याची चाचणी जिथं वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात बघा, तर त्या चाचण्या करण्यासाठी हे डिजिटल इव्हिडन्सचा यूज तिथं मोठ्या प्रमाणात काय केलेला आहे बघा, इन्क्रीज झालेला आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट काय बघा, द evidence or proof that can be obtained from the electronic source is called as a digital evidence. बघा काय येतं बघा की द इव्हिडन्स ऑर प्रूफ, कशाचा इव्हिडन्स आणि प्रूफ, तर दॅट कॅन ऑप्टेन फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक सोर्स. म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे काही सोर्सेस आहेत, तर इलेक्ट्रॉनिक सोर्सेसकडून जे काही
ऑप्टेनड झालेले म्हणजे जे काही ऑप्टेन झालेले इलेक्ट्रॉनिक सोर्सकडून जे काही होऊ शकतात ऑप्टेन होऊ शकतात असे काय इव्हिडन्स म्हणजे पुरावे आणि प्रूफ म्हणजेच काय डिजिटल पुरावे असं त्यालाच आपण काय म्हणतो डिजिटल पुरावे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळे जे काही सोर्स आहेत तर इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळे सोर्स आहेत तर त्यांच्याकडून जे काही आपल्याला पुरावे किंवा एखादा प्रूफ आपल्याला ऑप्टेनड होतो तर त्यालाच आपण काय म्हणतो डिजिटल इव्हिडन्स म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय दिले बघा ईमेल, हार्ड ड्राईव्स हे काय आहेत बघा इलेक्ट्रॉनिक सोर्सेस आहेत. तर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक सोर्सेसकडून जे काय आपल्याला पुरावे भेटणार आहेत तर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स सोर्सेसकडून जे जे आपल्याला प्रूफ भेटणार आहेत तर त्याच प्रूफला आणि त्याच पुराव्याला आपण डिजिटल इव्हिडन्स म्हणतो. समजलं. इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स म्हणजे काय, इलिस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स म्हणजे काय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा डॉक्युमेंटेड इव्हिडन्स. नेक्स्ट काय आहे बघा डॉक्युमेंटेड इव्हिडन्स म्हणजे डॉक्युमेंट रिलेटेडचे जे काही पुरावे आहेत ते म्हणजे काय असणार आहेत डॉक्युमेंटेड इव्हिडन्स. डॉक्युमेंटेड इव्हिडन्स इज सेम ॲज अ डिमॉन्स्ट्रेटिव्ह इव्हिडन्स. डॉक्युमेंटेड इव्हिडन्स म्हणजेच काय डिमॉन्स्ट्रेटिव्ह इव्हिडन्स. ठीक आहे. हाऊएव्हर इन डॉक्युमेंटरी इव्हिडन्स द प्रूफ इज प्रेझेंटेड इन रायटिंग. बरोबर आहे ना. डॉक्युमेंटरी म्हणजे काय की जो काही प्रूफ असतो तर तो प्रूफ रायटिंगमध्ये काय केला जातो बघा प्रेझेंट केला जातो. म्हणजे डॉक्युमेंटरी जो काही पुरावा म्हणून आपण जो घेतला जातो डॉक्युमेंटेशन आपण जे काही घेतलं जातं तर त्याचं जे काही प्रूफ आहे तर ते रायटिंगमध्ये आपण काय केलं जातं प्रेझेंट केलं जातं. म्हणजे काय बघा फॉर एक्झाम्पल काय असेल तर काय आहे बघा वीज कॉन्ट्रॅक्ट्स, विल्स, त्यानंतरनं इनव्हॉइसेस तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत डॉक्युमेंटरी इव्हिडन्स म्हणून. ठीक आहे. लक्षात आलं. डॉक्युमेंटरी इव्हिडन्स म्हणजे डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटरी इव्हिडन्स म्हणजे काय येतं बघा डॉक्युमेंटेशन येते. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे आता आपण कोणते बघितले इलिस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स, त्यानंतरनं कोणता बघितला बघा इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आणि नेक्स्ट काय बघितला डॉक्युमेंटरी इव्हिडन्स. ठीक आहे. त्यानंतर आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपला की एक्सप्लेनेबल इव्हिडन्स. नेक्स्ट कोणता आहे बघा एक्सप्लेनेबल इव्हिडन्स. तर एक्सप्लेनेबल इव्हिडन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं बघा की धिस टाईप्स ऑफ इव्हिडन्स इज टिपिकली युज्ड इन क्रिमिनल केसेस. तर ह्या टाईपचे एक्सप्लेनेशन इव्हिडन्स हे जे काही आहे तर त्या टाईपचे इव्हिडन्स आपण क्रिमिनल केसमध्ये काय केला जातो यूज केला जातो. इन विच इट सपोर्ट द डिपेंडंट आयदर पार्शली ऑर टोटली रिमूव्हिंग देअर गिल्ट इन द केस. ह्याचा जो काही सपोर्ट होतो तर तो कशासाठी होतो बघा जे काही गिल्ट आहे त्या केसमधलं तर ते टोटली रिमूव्ह करण्यासाठी, ते पार्शली करण्यासाठी आणि डिपेंडंट जे काही सपोर्टेड डिपेंडंट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याचा काय केला जातो बघा ह्या गोष्टी सगळ्या काय केल्या जातात त्याच्यामध्ये सपोर्ट केल्या जातात. म्हणजे बघा एक्सप्लेनेबल इव्हिडन्स म्हणजेच काय जे काय कशासाठी यूज केला जातो तर क्रिमिनल केससाठी एक्सप्लेनेशन इव्हिडन्स आपण त्याच्यामध्ये यूज केला जातो. तर इट सपोर्ट्स तर हा कशासाठी सपोर्ट केला जातो तर डिपेंडंट आयदर पार्शली आणि टोटली रिमूव्हिंग देअर गिल्ट इन द केस. त्या गिल्टमधला पूर्ण त्या केसमधला पूर्ण गिल्ट रिमूव्ह करण्यासाठी आयदर पार्शली आणि डिपेंडंट ह्या गोष्टीसाठी तो काय केला जातो बघा सपोर्ट केला जातो. ठीक आहे. इट इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज ह्याच्यामध्ये आणखीन काय केलं जातं बघा इट इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज एक्सक्लुपार्टरी हे पण ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा रेफर केलं जातं. ठीक आहे. त्यानंतरनं नेक्स्ट काय आहे बघा म्हणजे एक्सप्लेनेबल इव्हिडन्समध्ये काय होतं बघा एक्सप्लेनेबल म्हणजे जे काही स्पष्टीकरणासाठी वापरलेला गेलेला आपला पुरावा असतो ना तो म्हणजे काय असतो बघा एक्सप्लेनेबल इव्हिडन्स असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा सबस्टॅन्शियल इव्हिडन्स. नेक्स्ट काय आहे बघा सबस्टॅन्शियल इव्हिडन्स. ठीक आहे. तर सबस्टॅन्शियल इव्हिडन्समध्ये काय होतं बघा अ प्रूफ दॅट इज इंट्रोड्यूस इन द फॉर्म ऑफ फिजिकल ऑब्जेक्ट. म्हणजे असा जो काही प्रूफ तो इंट्रोड्यूस केला जातो इन द फॉर्म ऑफ फिजिकल ऑब्जेक्टमध्ये इंट्रोड्यूस केलेला असा काहीतरी तो काय असतो बघा प्रूफ असतो. ठीक आहे.
वेदर होल इन अ पार्ट ऑफ रेफर टू ॲज अ सबस्टन्शियल इव्हिडन्स. म्हणजे जो काही एखादा ठोस पुरावा, सबस्टन्शियल इव्हिडन्स म्हणजेच काय, एखादा ठोस पुरावा. ठीक आहे. म्हणजे एखादा जो काही पुरावा आहे जो फिजिकल ऑब्जेक्ट स्वरूपात काय केला जातो बघा, सादर केला जातो. असा पुरावा जो फिजिकल ऑब्जेक्टच्या स्वरूपात काय केला जातो बघा, तर इंट्रोड्यूस केला जातो. मग होल होल ऑर इन अ पार्ट ऑफ रेफर्ड म्हणजे काही प्रमाणात असला आणि होल तरी पण त्याला काय केलं जातं बघा, सबळ पुरावा म्हणून काय केला जातो, ओळखला जातो. म्हणजे ठोस पुरावा म्हणून तो काय केला जातो बघा, ओळखला जातो. एखादा फिजिकल ऑब्जेक्ट असलेला एखादा पुरावा इंट्रोड्यूस जो केलेला असतो तर तो सबस्टेन्शियल इव्हिडन्स म्हणून काय केला जातो बघा, तिथं ओळखला जातो. ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिजिकल इव्हिडन्स. ह्यालाच फिजिकल इव्हिडन्स पण म्हणतात. ठीक आहे. सच इव्हिडन्स माईट कन्सिस्ट ऑफ, म्हणजे ह्याच्यासाठी कुठले कुठले गोष्टी कन्सिस्ट केले जातात बघा, सबस्टेन्शियल इव्हिडन्समध्ये काय केलं जातं बघा, ब्लड, फिंगरप्रिंट, DNA सॅम्पल, कास्ट और फ्रूटप्रिंट असेल ते, किंवा ट्रॅट्स ॲज द सीन ऑफ क्राईम. ठीक आहे. म्हणजे आपला ब्लड असेल, फिंगरप्रिंट असेल, DNA असेल, किंवा एखादा बघा फुटप्रिंट असेल, किंवा एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी एखाद्या गुन्हेगाराच्या जे काही सीन झालेले आहेत तर त्या ठिकाणचा एखादा सीन, तर ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या असतात बघा, ह्याच्यामध्ये कन्सिस्ट केलेल्या आहेत. कशामध्ये, सबस्टन्शियल इव्हिडन्समध्ये. म्हणजे एखादा ठोस पुरावा. सबस्टन्शियल इव्हिडन्स म्हणजे काय असणार आहे बघा, की असा पुरावा की जेणेकरून त्या पुराव्यावरच आपण काय करू शकतो, एखाद्या रिझल्ट आपण त्याच्यावर घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, टेस्टिमोनियल. नेक्स्ट काय बघा, टेस्टिमोनियल इव्हिडन्स. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, इट इज द काइंड ऑफ evidence spoken by the spectator under the oath or written evidence given under the oath by an official declaration that is affidavit. ठीक आहे. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय येतं बघा, टेस्टिमोनिशियल म्हणजे जे काय प्रशंसापत्र वगैरे आपण म्हणतो ना, म्हणजेच काय टेस्टिमोनिशियल येते बघा. ठीक आहे. म्हणजे जो कोणी आपला बघा आता एखाद्या गोष्टी आपण जेव्हा लेखी पुरावा असेल किंवा अधिकृत शपथविधीनुसार शपथविधीद्वारे केलेला एखादा पुरावा असेल, किंवा शपथविधीद्वारे जो कोणी आपला हे आहे, कोण स्पोकन स्पेक्टरर आहे, तर तो बोलवलेला आहे, हा पुरावा किंवा शपथविधीद्वारे अधिकृत शपथविधीनुसार दिलेली लेखी पुरावा आहे, तर तो म्हणजे काय येतोय बघा, टेस्टिमोनिशियल इव्हिडन्स येतो. तो म्हणजे काय येतं, टेस्टिमोनियल इव्हिडन्स येतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, की शपथविधीद्वारे अधिकृत शपथविधीनुसार दिलेली लेखी पुरावा असतो. हा काय असतो बघा, शपथविधीद्वारे अधिकृत शपथविधीनुसार दिलेला काय असतो बघा, लेखी पुरावा असतो, रिटर्न पुरावा असतो. ठीक आहे. दिस इज द कॉमन फॉर्म ऑफ द इव्हिडन्स इन द सिस्टीम. ह्या सिस्टीममधला कॉमन फॉर्म आहे. दिस इज द कॉमन फॉर्म ऑफ द इव्हिडन्स इन द सिस्टीम. ठीक आहे. तर हे टोटल 6 टाईप्स होते. कशाचे बघा, की टाईप्स ऑफ इव्हिडन्सचे. इल्युस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स, इलेक्ट्रॉनिक्स इव्हिडन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेडचे इव्हिडन्स होते. इल्युस्ट्रेटिव्ह इव्हिडन्स म्हणजे काय होतं बघा, की ज्याच्यामध्ये व्हिडिओ, साऊंड रेकॉर्डिंग वगैरे ह्या गोष्टी ऑब्जेक्ट म्हणून रिप्रेझेंटेशन केल्या जातात. डॉक्युमेंटेशन इव्हिडन्समध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते रिप्रेझेंट केलं जातं. एक्सप्लेनेबल इव्हिडन्समध्ये काय होतं बघा, की एक्सप्लेनेबल म्हणजे स्पष्टीकरणाबद्दलचे जे काही पुरावे आहेत तर ते घेतले जातात. सबस्टेन्शियल इव्हिडन्स ह्याच्यामध्ये काय होतं, ब्लड, फिंगरप्रिंट वगैरे म्हणजे ठोस जे काही पुरावे आहेत ना, तर ते ह्याच्यामध्ये घेतले जातात बघा. आणि टेस्टिमोनिशियल म्हणजे जे काही ह्याच्यामध्ये काय सांगितले मी, की प्रशंसापत्र वगैरे असतं ना, तर ते ह्याच्यामध्ये काय केलं जातं, घेतलं जातं. कशामध्ये, टेस्टिमोनिशियलमध्ये. तर हे काय आहेत बघा, टाईप्स ऑफ इव्हिडन्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, चॅलेंजेस इन इव्हिडन्स हँडलिंग. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, व्हाईल रिस्पॉन्डिंग टू अ कॉम्प्युटर सिक्युरिटी incident, a failure to adequately
document in one of the most common mistakes made by computer security professionals. म्हणजे काय होतं, चॅलेंजेस इन इव्हिडन्स हँडलिंग. म्हणजे इव्हिडन्स हँडलिंगचे हे काय आहेत बघा, चॅलेंजेस आहेत. इव्हिडन्स हँडलिंगचे काय आहेत, हे चॅलेंजेस आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, जे काही कम्प्युटर सिक्युरिटी म्हणजे आपली जी काही कम्प्युटर आहे, तर त्या कम्प्युटरची जी काही सिक्युरिटी आहे, तर तेव्हा एखादी घटना जेव्हा घडते, तर घटनेला जेव्हा तिथं आन्सर देताना जी काही आपली कम्प्युटर सिक्युरिटी आहे, तर ती कम्प्युटर सिक्युरिटी त्याच्यामध्ये जी काही व्यावसायिकता असते, म्हणजे व्यावसायिकांनी ज्या काही केलेल्या सामान्य चुका असतात, म्हणजे एखादी कम्प्युटर सिक्युरिटी आहे आणि ती कम्प्युटर सिक्युरिटी आहे आणि त्या कम्प्युटर सिक्युरिटीला काय करतात, तर ती कम्प्युटर सिक्युरिटीसाठी एखादी काय केलेली असते बघा, एखादी काय मिस्टेक केलेली असते, म्हणजे कॉमन मिस्टेक. तर ठीक आहे. तर कॉमन चुकापैकी जे काही पुरेसे काय आहेत बघा, त्या कॉमन जे काही चुका झालेल्या आहेत आणि त्या कॉमन चुकापैकी पुरेसे त्याच्यामध्ये काय हस्तऐवज न देणे ही एक सामान्य चूक आहे. म्हणजे हीच काय आहे, एक सामान्य चूक आहे. म्हणजेच इव्हिडन्स हँडलिंगसाठी हे काय आहे बघा, चॅलेंजेस आहे. फर्स्ट चॅलेंजेस म्हणजे काय येतं, की एखादी कम्प्युटर सिक्युरिटी आहे. ठीक आहे. मग कम्प्युटर सिक्युरिटीच्या वेळेला इन्सिडन्स घडलेला आहे. ठीक आहे. तर काय घडला आहे, तर व्हाईल रिस्पॉन्डिंग टू द कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट, तर कम्प्युटर सिक्युरिटीच्या इन्सिडन्सच्या वेळेला काय रिस्पॉन्डिंग द्यायला हवं, तर बघा की कम्प्युटर सिक्युरिटीच्या वेळेला व्यावसायिकांनी ज्या केलेल्या मोस्ट कॉमन मिस्टेक्स आहेत, तर त्या मोस्ट कॉमन मिस्टेक्समध्ये काय केलं पाहिजे, तर ॲडव्होकेटली डॉक्युमेंट्स न देणे ही एक काय आहे बघा, तर ही एक काय आहे, एक प्रकारचा एक काय आहे, त्याच्यातला एक सामान्य चूक आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, इव्हिडन्स हँडलिंग. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ॲनालिटिक डेटा माईट नेव्हर बी कलेक्टेड. म्हणजे ॲनालिटिक डेटा ह्याच्यामध्ये कलेक्ट केला जात नाही. क्रिटिकल डेटा मे बी लॉस्ट. क्रिटिकल डेटा ह्याच्यामध्ये काय होतं बघा, लॉस्ट होऊ शकतो, किंवा डेटा ओरिजिन असेल किंवा मिनिंग मे बिकम अननोन. म्हणजे ॲनालिटिक डेटा असेल, त्यानंतरनं क्रिटिकल डेटा असेल, डेटा ओरिजिनल एखादा डेटा असेल, तर ह्याच्यामध्ये काय होतं, की ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात बघा, तर बघा काय ह्या सगळ्या गोष्टी काय होऊ शकतात, तर ह्या सगळ्या गोष्टी काय एका ठिकाणी नेव्हर बी कलेक्टेड. म्हणजे ॲनालिटिक डेटा कधी पण आपण कलेक्ट करू शकत नाही, की ठीक आहे. त्यानंतरनं क्रिटिकल डेटा काय होऊ शकतो बघा, लॉस्ट होऊ शकतो. त्यानंतरनं ओरिजिनल डेटा असू शकतो, किंवा मिनिंग मे बी कम अननोन. म्हणजे काय, अर्थात अननोन डेटा पण तिथं काय असू शकतो. ठीक आहे. तर हे पण काय आहे बघा, इव्हिडन्स हँडलिंगचा एक चॅलेंजेस आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ॲज देअर आर मेनी इव्हिडन्स कलेक्टेड बेस्ड ऑन टेक्निकल कॉम्प्लिसिटी इन द फॅक्ट दॅट द प्रॉपरली रिट्राइव्ड इव्हिडन्स रिक्वायर्ड अ पेपर ट्रायल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय बघा, टेक्निकल कॉम्प्लेक्सिटीच्या जी काही टेक्निकल कॉम्प्लेक्सिटी आहे, ठीक आहे, तर टेक्निकल कॉम्प्लेक्सिटीच्या आधारे बरेच असे काय असणार आहेत, पुरावे असणार आहेत. तर ते पुरावे आपण काय करू शकतो बघा, गोळा केले गेले आहेत, की जेणेकरून त्या तर बघा कुठला पॉईंट बघत होतो आपण, तर ॲज देअर मेनी इव्हिडन्स कलेक्टेड बेस्ड ऑन टेक्निकल कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे टेक्निकल कॉम्प्लेक्सिटीचे जी काय आहे, तर त्याच्या आधारे आपण बरेच पुरावे काय केलेले असतात बघा, गोळा केलेले असतात. कशाच्या आधारे, तर टेक्निकल कॉम्प्लेक्सिटीच्या आधारे आपण काय केलेले असतात बघा, बरेच पुरावे काय केलेले असतात, गोळा केलेले असतात. ठीक आहे. तर हे जे काही पुरावे आपण गोळा केलेले आहेत, तर ही एक काय आहे, फॅक्ट आहे. बरोबर आहे. तर ती जी काय फॅक्ट आहे, तर प्रॉपरली रिट्राइव्ड इव्हिडन्स रिक्वायर्ड अ पेपर ट्रायल. म्हणजे ही जी काय फॅक्ट आहे, तर ती प्रॉपरली रिट्राईव्ह करण्यासाठी जी काही इव्हिडन्स आहे, तर त्या पुराव्यासाठी पेपर ट्रायल आवश्यक आहे. पेपर ट्रायल काय आहे बघा, त्याच्यासाठी आवश्यक आहे. ठीक आहे. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, सच अ डॉक्युमेंटेशन गिव्ह ॲन इम्प्रेशन ऑफ हॅव्हिंग अ सर्टेन क्वालिटी अगेन्स्ट द नॅचरल instance of
टेक्निकल प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ इंडिव्हिज्युअल हू ऑफ्टन इन्व्हेस्टिगेट कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट. ठीक आहे. तर काय होतं बघा, सच डॉक्युमेंट्स गिव्ह ॲन इम्प्रेशन, म्हणजे असे जे काही डॉक्युमेंटेशन असतात की त्यामुळे काय होतं की एखादी पर्सन असेल तर एखाद्या व्यक्तीच्या काय होतं बघा, टेक्निकल म्हणजे तांत्रिक व्यावहारिक जे काही आहे, म्हणजे टेक्निकल असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल किंवा जी काही आपल्याला हे असणार आहे, नॉलेज असणार आहे, तर ते नॉलेज असेल किंवा नैसर्गिक प्रवृत्तीविरुद्ध काहीही विशिष्ट गुण असल्यास ते आपल्याला काय होतं बघा, समजतं. लक्षात आलं काय बघा, अशा डॉक्युमेंटेशनमुळे म्हणजे जी काही आपले वेगवेगळे डॉक्युमेंटेशन आहे, तर अशा डॉक्युमेंटेशनमुळे एखादी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या मध्ये जे काही तांत्रिक असतील, व्यावहारिक असेल, ज्ञानाच्या नैसर्गिक प्रवृत्तीविरुद्ध ज्या काय गोष्टी घडतात, ठीक आहे, तर नॉलेजेबल असतील, नॅचरल असेल, तर प्रवृत्तीविरुद्ध जी काही विशिष्ट गुण असतात तर ते गुण आपल्याला काय होतात तिथं समजतात. कशामुळे, तर वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशन म्हणजे सच डॉक्युमेंटेशनमुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात बघा, समजतात. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय, द चॅलेंजेस फेस इन द एव्हिडन्स हँडलिंग मस्ट बी प्रॉपरली अंडरस्टूड बाय ऑल द इन्व्हेस्टिगेटर. म्हणजे जे कोणी सगळे इन्व्हेस्टिगेटर्स आहेत तर ते इन्व्हेस्टिगेटर्सनी जे काही इव्हिडन्स हँडलिंगचे जे काही हे आहेत, म्हणजे इन्व्हेस्टिगेटरनी काय केलं पाहिजेत, इव्हिडन्स हँडलिंग हे प्रॉपरली काय केलं पाहिजे, अंडरस्टूड करून घेतलं पाहिजे. ऑल इन्व्हेस्टिगेटरनी इव्हिडन्स हँडलिंग हे प्रॉपररित्या काय केलं पाहिजे बघा, समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. दे शूड ऑल्सो अंडरस्टँड हाऊ टू मीट दीज चॅलेंजेस. तर जे काही चॅलेंजेस आहेत तर ते चॅलेंजेस कशी पूर्ण करायला पाहिजेत हे देखील त्यांना काय केलं पाहिजेत बघा, समजलं पाहिजेत. ठीक आहे. देअर फॉर इट इज द इसेन्शियल फॉर एव्हरी ऑर्गनायझेशन टू हॅव फॉर्मल इव्हिडन्स हँडलिंग प्रोसिजर्स दॅट सपोर्ट द कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्स. म्हणजे बघा, जे काही चॅलेंजेस आहेत तर ते चॅलेंजेस पण व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजेत, तर ते समजले पाहिजेत जे चॅलेंजेस आहेत ते. ठीक आहे. म्हणून काय केलेलं आहे, तर हा इव्हिडन्स हँडलिंगचा जो काही फॉर्मल इव्हिडन्स हँडलिंग प्रोसिजर आहे तर ती प्रोसिजर जी कम्प्युटर सिक्युरिटीच्या इन्व्हेस्टिगेशनला सपोर्ट करते. म्हणजे ही काय इव्हिडन्स हँडलिंगची जी काही प्रोसिजर आहे तर ती कम्प्युटर सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशनसाठी सपोर्ट केले जाते. जे चॅलेंजेस आहेत तर ते चॅलेंजेस असतील किंवा जे काही इन्व्हेस्टिगेटरने सगळे जे इव्हिडन्स कसे हाताळायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये काय केलेल्या आहेत बघा, इन्व्हॉल्व केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, द मोस्ट डिफिकल्ट टास्क ऑफ एव्हिडन्स हँडलर इज टू सबस्टन्शियल द कलेक्टेड एव्हिडन्स ॲट द जस्टिशियल प्रोसिडिंग्स. म्हणजे काय, की जो काही कलेक्ट केलेले सगळे इव्हिडन्स आहेत, कलेक्ट केलेले जे काही सगळे इव्हिडन्स आहेत तर ते न्यायालयीन कार्यवाहीसाठी काय केले पाहिजेत बघा, सबमिट केले पाहिजेत. हेच काय आहे, मेन टास्क आहे. म्हणजे हा मोस्ट डिफिकल्ट टास्क कुठला आहे, तर जे काही सगळे कलेक्ट केलेले इव्हिडन्स आहेत तर कलेक्ट केलेले इव्हिडन्स त्या न्यायालयामध्ये त्या कारवाईसाठी काय केले पाहिजे, सबमिट केले पाहिजे. न्यायालयामध्ये कारवाईसाठी सबमिट करणे हाच मोस्ट डिफिकल्ट काय आहे बघा, टास्क आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मेंटेनिंग द चेन ऑफ कस्टडी इज ऑल्सो नेसेसरी. म्हणजे चेन ऑफ कस्टडीचं जे काही मेंटेनन्स आहे तर ते मेंटेन करणं हे पण काय आहे, नेसेसरी आहे. लक्षात आलं. चॅलेंजेस इन इव्हिडन्स हँडलिंग. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय होतं बघा, टेक्निकल कॉम्प्लेक्सिटीच्या आधारे बरेच पुरावे जे आपण गोळा केलेले असतात तर ते पण व्यवस्थितपणे काय केलं पाहिजे बघा, म्हणजे त्याचं पुनर्प्राप्ती पुरवाव्यासाठी काय केलं जातं बघा, की पेपर ट्रायल म्हणून आपण त्याचं आवश्यकता आहे, रिक्वायर आहे, किंवा जे काही आपले
इन्व्हेस्टिगेटरने व्यवस्थितपणे पुरावे काय केले पाहिजेत, हाताळायला पाहिजेत, किंवा जे काही पुरावे आपण कलेक्ट केलेले आहेत तर ते न्यायालयामध्ये कारवाईसाठी व्यवस्थितपणे सबमिट केलेले पाहिजेत, किंवा चेन ऑफ कस्टडी असेल तर ती मेंटेन केली हे पण गरजेचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये बघितल्या आपण, चॅलेंजेस इन एव्हिडन्स हँडलिंगमध्ये बघितलं. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, तर ऑथेंटिकेशन ऑफ एव्हिडन्स. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, ऑथेंटिकेशन ऑफ एव्हिडन्स. तर ह्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स आहे बघा, द लॉ ऑफ मेनी स्टेट jurisdictions define data as a written work and record keeping before introducing them as evidence. Documents and recorded material must be authenticated. ऑथेंटिकेशन ऑफ एव्हिडन्स. मग ह्याच्यामध्ये काय आहे बघा, जे काही पुरावे आहेत, जो काही आपला एव्हिडन्स आपण जो काही एव्हिडन्स जस्टिफाय केलेला जो काही एव्हिडन्स आहे, तर लॉ ऑफ मेनी स्टेटमध्ये काय होतं की जो काही पुरावा आहे, पुरावा म्हणून जो ओळखणार आहे आपण, तर बिफोर इंट्रोड्युसिंग जो डेटा आहे तो रायटिंग वर्कमध्ये आणि रेकॉर्डमध्ये ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं. म्हणजे काय, एखादा पुरावा, एखादा एव्हिडन्स जेव्हा आपण इंट्रोड्यूस करणार आहे, बिफोर इंट्रोड्युसिंग एखादा एव्हिडन्स आपण देणार आहे, तर तो देण्याच्या आधी जो काही डेटा आहे तो रिटन वर्कमध्ये किंवा रेकॉर्डमध्ये ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स अँड रेकॉर्डेड मटेरियल मस्ट बी ऑथेंटिकेटेड. मग जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा रेकॉर्डिंग मटेरियल आहेत तर ते पण ऑथेंटिकेट करणे आवश्यक आहे. ऑथेंटिकेट करणे हे काय आहे बघा, गरजेचं आहे. जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर विदाऊट ऑथेंटिकेशन ते डॉक्युमेंट्स किंवा रेकॉर्डेड मटेरियल आहे तर ते आपण पुरावा म्हणून घेतला जाणार नाही विदाऊट ऑथेंटिकेटेड. ठीक आहे. विदाऊट ऑथेंटिकेटेड कुठलंच, म्हणजे ते ऑथेंटिकेटेड हे हवंच. एखादा पुरावा आहे तर तो ऑथेंटिकेटेड हे काय पाहिजे, हवंच. ठीक आहे. तर बघा, द एव्हिडन्स दॅट आर कलेक्टेड बाय एनी पर्सन इन्व्हेस्टिगेटर शुड बी कलेक्टेड युजिंग ऑथेंटिकेट मेथड अँड टेक्निक बिकॉज ड्युरिंग कोर्ट प्रोड्युसिंग दीज विल बिकम मेजर एव्हिडन्स टू प्रूव्ह द क्राईम. ठीक आहे. तर मग काय बघा की कोणता पण एनी पर्सन किंवा एनी इन्व्हेस्टिगेटर. ठीक आहे. म्हणजे एखादा पर्सन असेल किंवा एखादा इन्व्हेस्टिगेटर असेल तर जे काही पुरावे गोळा केलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे एखाद्या पर्सननी असेल किंवा इन्व्हेस्टिगेटरनी जे पुरावे गोळा केलेले आहेत तर ते ऑथेंटिक पद्धतीने किंवा टेक्निक वापरून केले पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे आपण जे काही पुरावे आहेत तर उगाचच ते पुरावे गोळा करणे, ते पुरावे आपण कोर्टामध्ये घेतले जाणार नाहीत. तर ते पुरावे कसले पाहिजेत बघा, ऑथेंटिक पद्धतीनं पाहिजेत किंवा एखादी टेक्निक वापरून ते पुरावे काय केले पाहिजेत, गोळा केलेले पाहिजेत. कारण बिकॉज काय होतं, जे काही कोर्टाचं काम आहे तर ते कोर्टाच्या कामामध्ये ते पुरावे आपण काय केले जातात, मोठे पुरावे म्हणून आपण ते काय करू शकतो बघा, सिद्ध करण्यासाठी, तर म्हणजे एखादा गुन्हा सिद्ध करण्यासाठी ते पुरावे आपण काय केलं जातं की मोठा पुरावा म्हणून तो काय करतो, आपण यूज करतो. ठीक आहे. म्हणजे बघा की इथल्या कोर्टला आपण तो पुरावा म्हणून सिद्ध केला, हायकोर्टला गेला, परत सुप्रीम कोर्टला गेला, तर ते पुरावे मोठे होत जातात. बरोबर आहे. म्हणून ते पुरावे काय पाहिजेत बघा, ऑथेंटिक पद्धतीने किंवा टेक्निकल पद्धत वापरून ते पुरावे काय केले पाहिजेत बघा, गोळा केले पाहिजेत. कोणी पण, एनी पर्सन असो किंवा इन्व्हेस्टिगेटर असेल, तर हे दोघांपैकी कोणी पण असो, तर ती टेक्निकल पद्धत असेल किंवा ऑथेंटिक पद्धत असेल तर हे वापरूनच ते पुरावे काय केले पाहिजेत बघा, गोळा केले पाहिजेत. ठीक आहे. तर नेक्स्ट काय बघा, इन अदर वर्ड, फॉर फॉरवर्डिंग अ पीस ऑफ एव्हिडन्स ऑफ द टेस्टमनी इट इज द नेसेसरी टू हॅव अन ऑथेंटिकेटेड एव्हिडन्स बाय अ स्पेक्टरर हू हॅज अ पर्सनल नॉलेज टू इट्स ओरिजिन. म्हणजे काय होतं बघा, एखादा साक्षीदार आहे आणि त्या साक्षीदाराचा काय असणार आहे, एखादा पुरावा असणार आहे. तर त्या साक्षीदाराचा पुरावा देण्यासाठी एखादा काय असणार आहे तिथं, तर एखादा पर्सन म्हणजे असेल ज्याच्याकडे काय असणार आहेत की मेन जे काही त्याच्यातले पुरावे असतील तर ते सगळे पुरावे आहेत त्यापैकी इंडिव्हिज्युअल
जी काही इन्फॉर्मेशन असलेला पुरावा असणे आवश्यक आहे. इंडिव्हिज्युअल पुरावा असणार आवश्यक आहे. म्हणजे बघा की कोण पण एखादा साक्षीदार आहे हां, तर साक्षीदार काय करणार आहे, पुरावा देणार आहे. ठीक आहे. मग तो पुरावा देत असताना काय केलं पाहिजे, तर मूळ त्याच्याकडं काय पाहिजे, उद्दिष्ट आहेत. तर मूळ त्याच्याकडं काय असणार आहे, त्या पुराव्याचं काय असणार आहे, तर टेस्ट मनी असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये वैयक्तिक माहिती असलेला पुरावा असणे काय असणार आहे बघा, गरजेचं आहे. तर वैयक्तिक माहिती असणारा पुरावा त्याच्यामध्ये असणे काय आहे बघा, गरजेचं आहे. ठीक आहे. जो कोणी साक्षीदार पुरावा देणार आहे त्याच्याकडे. ठीक आहे. फॉर ॲन इव्हिडन्स टू बी ॲडमिसिबल इट इज नेसेसरी दॅट इट शुड बी ऑथेंटिकेटेड, अदरवाईज द इन्फॉर्मेशन कॅन नॉट बी प्रेझेंटेड टू जजिंग ओनली. ठीक आहे. म्हणजे जेव्हा एखादा पुरावा आपण स्वीकारण्यायोग्य असेल तर ते ऑथेंटिकेट केले जाणं आवश्यक आहे. म्हणजे एखादा पुरावा जेव्हा आपण घेत असतो तर तो पुरावा ऑथेंटिक केलेलाच पुरावा असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय न्यायालयामध्ये तो आपण पुरावा माहिती म्हणून म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणून काय करू शकत नाही बघा, तिथं आपण तर प्रेझेंट करता येणार नाही. म्हणजे कुठलासुद्धा पुरावा असेल तर तो पुरावा ऑथेंटिक केलेला असायला हवा. जेव्हा एखादा पुरावा आपण घेतो तर तो पुरावा घेण्यासाठी योग्य असतो तेव्हा तो ऑथेंटिक केला जाणाराच आवश्यक असायला हवा एखादा पुरावा. ठीक आहे. तर तरच आपण काय करू शकतो बघा, की न्यायालयामध्ये तो पुरावा आपण काय करू शकतो बघा, प्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, The matter of record is that evidence collected by any person should meet the demand of authentication. म्हणजे एखादा रेकॉर्ड, ठीक आहे, तर मॅटर ऑफ रेकॉर्डच्या बाबतीत काय असणार आहे बघा, की जो काही इव्हिडन्स म्हणजे एखादा जो कोणत्याही व्यक्तीनं म्हणजे कोणत्या पण पर्सननी गोळा केलेला पुरावा असेल तर तो काय करायला पाहिजे बघा, तर ऑथेंटिकची मागणी त्यानं काय केलं पाहिजे, पूर्ण केली पाहिजे. जे काही ऑथेंटिकेशनचा डिमांड आहे तर तो त्या पर्सननी पूर्ण केलेली पाहिजे. म्हणजे रेकॉर्डिंग बाबतीत बघा, अशी रेकॉर्डिंग बाबतीत कोणत्यासुद्धा व्यक्तीने किंवा कोणत्या पण पर्सननी जो कोणता इव्हिडन्स गोळा केलेला आहे, पुरावा गोळा केलेला आहे, तर तो ऑथेंटिकेशनचा डिमांड कंप्लीट केला पाहिजे. ठीक आहे. द evidence collected must have some sort of internal documentation that records the manner of collected information. म्हणजे जे काही इव्हिडन्स आहेत म्हणजे जे काही पुरावे आहेत तर ते कलेक्टेड मस्ट हॅव सम सॉर्ट ऑफ इंटरनल डॉक्युमेंटेशन. म्हणजे जे काही गोळा केलेले पुराव्यामधले काही प्रकारचे इंटरनल डॉक्युमेंट असणार आहेत. ठीक आहे. तर ते इंटरनल डॉक्युमेंट असणे आवश्यक आहेत. तर इंटरनल डॉक्युमेंट असणे काय आहे बघा, रिक्वायर आहे. ज्यामध्ये कलेक्टेड इन्फॉर्मेशन पद्धतीची काय केली पाहिजे बघा, तिथं रेकॉर्ड केलं पाहिजे. कलेक्टेड इन्फॉर्मेशन पद्धतीचं तिथं पाहिजे रेकॉर्डिंग हवं. ठीक आहे. लक्षात आलं. ऑथेंटिकेशन ऑफ इव्हिडन्स म्हणजे जे काही पुरावे आपण न्यायालयामध्ये सादर करणार आहेत तर ते सगळे पुरावे ऑथेंटिकेटेड हवे. ते सगळे पुरावे कसे पाहिजेत, ऑथेंटिकेटेड हवे. जे पुरावे आपण न्यायालयामध्ये सादर करणार आहेत ते सगळे पुरावे. लक्षात आलं. तर बघा आज आपण कोणते कोणते पॉईंट्स बघितले. एक म्हणजे टाईप्स ऑफ इव्हिडन्स, टोटल 6 टाईप्स बघितले आपण. त्यानंतर चॅलेंजिंग इन इव्हिडन्स हँडलिंग, इव्हिडन्स हँडलिंगसाठी कोणते कोणते चॅलेंजेस आहेत ते बघितले. आणि ऑथेंटिकेशन ऑफ इव्हिडन्स जे काही पुरावे आहेत तर ते ऑथेंटिकेट हवेत, तर हे आपण ह्यामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर इथं आपला हा पॉईंट्स काय झालेला आहे बघा, संपलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.